हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. आता मस्त थंडीचे दिवस चालू आहेत, तर चहाला आपण जरा थोडं जास्तच महत्त्व देतो. तर आज आपण असाच एक तंदुरी चहा बघणार आहोत. अगदी घरच्या घरी बनवणारे खूप साधी सोपी पद्धत आहे. इथं माझ्याकडं मागच्या वेळेसच्या संक्रांतीचे हे सुगडं होतं. तर याचाच वापर करून आज आपण ही तंदुरी चहा बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी या चहाचा मसाला बघूयात. इथं मी थोडंसं आलं घेतलंय किसून, एक छोटीशी वेलची घेतली आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा. कमी साहित्य आहे, फक्त मी 2 कपच चहा बनवणार आहे, त्यासाठी एवढं पुरेसे. फक्त इथे एक गोष्ट सांगायची, हल्ली मार्केटमध्ये किंवा प्रत्येकाच्याच घरी हे असे कप्स असतात. दिसायला हे असे गुल्लक ह्याच्यासारखेच दिसतात, परंतु ही तंदुरी चहा बनवण्यासाठी हे वापरू नका. कारण हे सिरॅमिकचे असतात. यानी जी काही खरी चव असेल आपल्या चहाची ती काही आपल्याला मिळत नाही. म्हणून याचा वापर फक्त चहा पिण्यासाठीच करा. आता काय करायचं, इथं गॅसवरती मी एक जाळी ठेवली. आपली पापड वगैरे भाजायची जाळी असते ती. आणि त्यावरती हे जे आपलं सुगडं आहे ते आपण गरम करायला ठेवणार आहोत. बाहेर मी ज्यावेळेस पुण्याला ही चहा पिली होती, तिथं एक असं भट्टीसारखं केलं होतं आणि त्यात सगळे असे छोटे छोटे सुगडे त्यांनी गरम करायला शेकायला ठेवलेले होते. पण आता आपण घरीच करतोय, तर अशा पद्धतीने करा. आता एक साईडला सुगडं माझं गरम होतंय, तापतंय, तोपर्यंत आपण चहा करून घेऊयात. पातेलं गरम करायला ठेवलं होतं, त्यात 1 कप मी पाणी टाकलंय आणि आपले हे जे चहाचे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे. इथं माझा चहा बनवण्याचा रेशो असा असतो की 2 कप असेल तर 1 कप पाणी, 1 कप दूध. आता हे छान सगळं मसाले टाकलेले उकळले की त्यानंतर आपण इथं चहा पावडर टाकणार. चहा पावडर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त टाकू शकता. त्याचं काहीच प्रमाण नाही. आता याला छान आपल्याला उकळी आणून घ्यायची. सगळ्या जिन्नसाचा असा छान वास येतोय. उकळी आल्यानंतर आपण इथं साखर टाकणार आहोत. साखर ही आपल्या गरजेनुसार, आवडीनुसार टाकायची. त्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर मग आपण इथं 1 कप दूध घालणार आहोत. आता चहाला आपण उकळी आणून घेऊयात. आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा. आता काय करायचं, चहाला उकळी आली ना, थोडं 1 मिनिटं पळी घ्यायची आणि वर खाली असं ढवळत ह्या चहाला आपण छान ढवळून घेणार आहोत, उकळी काढून घेणार आहोत. तुम्ही बघा, कधीही आपले बाहेरचा चहा आपल्याला छान टेस्ट का लागती, तर तो जरा जास्त उकळला जातो. पण हे आपल्या हेल्थसाठी काही खूप चांगलं नाहीये, पण कधीतरी असा चहा पिणं म्हणजे ठीक आहे, चालून जातं. तर असं छान पळीने ढवळत, खालीवर करत आपल्याला ह्याला 1 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता चहा आपला आपण बंद करू कढई. याला गाळून मी एका मगमध्ये घेणार आहे. आता काय करायचं, एक पसरट भांडं घ्यायचं आणि हे जे आपलं गरम झालेलं सुगडं आहे, ते त्यात बरोबर मध्यभागी ठेवायचं. आणि आता या एकदम गरम तापलेल्या सुगड्यावरती आपण जो गाळून घेतलेला चहा आहे, तो ओतणार आहोत. ही प्रोसेस खूप फटाफट करायची, म्हणजे चहा गरम असतो, सुगडं गरम असतं आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता, छान असा फेसाळलेला आपला चहा बनतोय. आणि जो सुगड्याचा जो स्मेल आहे, म्हणजे ते एक मातीचं आहे, तर ते छान तापल्यामुळं चहालाही आपल्या एक छान अशी तंदूरची टेस्ट म्हणा किंवा एक स्मेल येतो. आणि असा आपला झटकीपट बनतो एकदम परफेक्ट मसालेदार तंदूर चहा. तर ही चहाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि या हिवाळ्यात हा चहा तर एकदा नक्कीच करून बघा. आता संक्रांत येते, सुगडे येतील घरात, त्या सुगड्यांचा असा वापर करा. चला तर मग व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.